शिंदे शिवसेनेत विलीन करण्याची अट असल्याच्या अफवाही उठल्या। त्यानंतर बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। शिंदेंची शिवसेना काय निर्णय घेणार, बच्चू कडून आपला भिडू मानणार का, पाहूयात काय घडलं दिवसभरात। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडाच्या काळात त्यांना साथ देणारे प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू आता शिवसेनेत येण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीपासून फारकत घेतलेल्या बच्चू कडू यांना पराभव स्वीकारावा लागला। आता विधान परिषदेत निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या 2 जागांपैकी 1 जागा बच्चू कडू यांना मिळणार असल्याची चर्चा आहे। विधान परिषद उमेदवारी कडूंना दिल्यास त्यांनी प्रहार संघटना शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे। या चर्चांमध्ये बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंचा पाईक होण्याचे संकेत दिलेत। प्रहार संघटनेची ताकद मोठी आहे हे सांगतानाच प्रत्यक्ष भेटीतच याबाबत चर्चा होऊ शकते असंही ते म्हणाले। पदांसाठी नव्हे तर दिव्यांग शेतमजुरांच्या प्रश्नावर युतीची तयारी असल्याचेही संकेत त्यांनी दिले। आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलो, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू, शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे। निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं, पण मी काय म्हटलं की आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे। आम्ही जेवढं मायबापाला मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो, म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहे। आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना। आणि माझं काय म्हणणं आहे, विलीनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही। चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना। या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी आमदारकीची इच्छा जाहीर केल्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची चर्चा होणार आहे। विदर्भात बच्चू कडूंसारखा आक्रमक चेहरा शिंदे शिवसेनेला मिळाल्यास शिंदेंची ताकद विदर्भात वाढेल हे नक्की। नाही, बरोबर आहे। शेवटी पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत असतात आणि सर्वसामान्य शिवसैनिक, शिवसेना संघटना वाढवणारा कार्यकर्ता किंवा शिवसेनेला पुढे नेणारी एखादी व्यक्ती जी त्यांच्या डोक्यामध्ये आहे, अशी व्यक्ती विधान परिषदेवर जाईल। कोणी वशीला मारून किंवा हा माझा नातेवाईक तो माझा नातेवाईक अशा पद्धतीनं कोणी जर एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांना उभंही करत नाही। हा एकनाथ शिंदे साहेबांचा गेल्या अनेक वर्षाचा, म्हणजे मी तर 30-32 वर्ष त्यांच्यासोबत आहे, इतिहास आहे। त्यामुळे चांगली व्यक्ती जी पक्ष संघटना वाढवेल, ते सर्वसामान्य जनतेला न्याय देईल, जो महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला न्याय देईल, त्या व्यक्तीची नेमणूक ते करतील याची मला खात्री आहे। कडूंना शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळाली तर युतीच्या दोन्ही नेत्यांसाठी फायद्याची स्थिती असेल। बच्चू कडूंना पुन्हा सत्तेत येण्याची संधी, दिव्यांग मंत्रालय पुन्हा कडूंना मिळण्याची शक्यता, दिव्यांग शेतमजुरांना न्याय देण्यासाठी कडूंना व्यासपीठ, शिंदेना विदर्भात पक्षासाठी तरुण आक्रमक चेहरा मिळणार, भाजपला शह देण्यासाठी कडूंच्या प्रहार संघटनेची ही साथ, प्रतापराव जाधव, आनंदराव अडसूळ यांच्या जोडीला नवनेतृत्व, विदर्भाची धुरा कडूंकडे दिल्यास पक्षाला मोठा फायदा। चळवळीतले आक्रमक जमिनीवरचे नेते अशी बच्चू कडू यांची ओळख आहे। महायुतीपासून फारकत घेतल्यानंतर त्यांच्या पदरात पराभवही पडला। मात्र या काळात दिव्यांगाच्या प्रश्नासोबतच कर्जमाफीचं आंदोलन करत शेतकरी नेते अशी ओळख निर्माण करण्यात आणि कर्जमाफी मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा राहिलाय। कडूंसारखा नेता शिवसेनेत गेल्यास त्यांनाही भविष्यात राजकारणात त्याचा लाभ होणार हे निश्चित। आता एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या चर्चेत कोणत्या अटी शर्ती असतील हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।